व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकवणे दे हरी, संत संग सर्वकार. अखंड प्रेमाचा कन्नोड, पंढरीचा वार करी वारी चुकवणे दे हरी. चंद्रभागी स्नान
चरण श्री गुरुचे नमस्कार निया यांचा मागणी प्रकरणातील 4 चरणाचा अभंग शिवेकरता घेतलेला महाराज या अभंगातून देवापुढे काहीतरी मागतात. महाराज काय मागतात? पुन्हा आपल्याला पाहिजे ते मागत नाही. तुकोबाला जे पाहिजे ते मागतात. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुमच्या समोर मांडण्याचा अगोदर या वारीबद्दल या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलणं महत्वाचं असते. गेल्या 21 वर्षापासून श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव क्षत्र मुंडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा चालत आहे. महाराज आज त्याला 21 वर्ष पूर्ण झाले. आणि जेव्हा पहिल्या वर्षी निघाला 2003 झाले तेव्हा आम्ही त्या दिंडी सोबत होतो पायी. आम्ही मुंडगावातील दिंडी पंढरपूर पर्यंत पाहिलं होतो. सुंदर असा सोहळा आहे महाराज, पण सुंदर असं नियोजन आहे. मंदिराच्या बाबतीत बोलायचं काम नाही. मंदिर शून्यातून विश्व निर्माण केलं महाराज. ज्या वेळेस फक्त कवलाचं घर होतं तेव्हा आम्ही तिथे जायचं महाराज. तेव्हापासून या संस्थांशी आम्ही जोडलेलो आहोत. आणि या संस्थांशी जुळण्याचा योग हरिभक्त परायण गुरुवर्य रंगराव बाबांनी आमची या संस्थानाची भेट करून दिली. आम्ही तेव्हापासून या पादुका संस्थान आम्ही अमरावती, वर्धा, नागपूर जिकडे जिकडे गेल्या तिथे यांच्यासोबत जायचा महाराज. आणि जे ट्रस्टी मंडळ आहे 1 नंबर उत्तम महाराज. तरुण सगळी मंडळी आहे. आता जे संस्थांचे अध्यक्ष आहे ते विलास महाधुरी हे सध्या संस्थांचे अध्यक्ष आहे. आणि ट्रस्टी मंडळ एकापेक्षा एक आहे महाराज. आणि पहिल्या वर्षीपासून जे या ट्रस्टी आहे गणेशरावजी कळसकार त्याचं फार मोठं योगदान आहे महाराज. पहिल्या वर्षीपासून ते दिंडी सोबत आहे. समोर जायचं सगळं नियोजन करायचं आणि सर्वांना सोबत घेऊन चालायचं. सुंदर असं ट्रस्टी मंडळ आहे महाराज. आणि कुठे जर कुठे पंगत नशील काही नशील तर संस्थाने व्यवस्था करते. संस्थांचा फार मोठा हातभार आहे महाराज या दिंडीला. आणि मुंडगाव हे साधारण गाव नाही महाराज. मुंडगाव हे तीर्थक्षेत्र आहे, क्षत्र आहे महाराज. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 संत महाराज मुंडगाव गावामध्ये. साधारण मोठ आहे का महाराज? 1 संत गावात अवतरित होत नाही. मुंडगाव गावात 4 संत अवतरित आहेत महाराज. पुंडलिक महाराज भोकरे, झामसिंग महाराज, संत बायजाबाई आणि श्रीकृष्ण महाराज. 4 संत महाराज गावामध्ये आहे. मुंडगाव काही साधं गाव नाही महाराज. आणि पूर्व प्राचीन सुद्धा त्या मुंडगावचा इतिहास आहे. काय इतिहास आहे? जेव्हा रुक्मिणी मातेचं हरण करण्याकरता भगवंत इकडे आपल्या विदर्भात आले होते महाराज. कौंडण्यपूरला आले होते. कौंडण्यपूरला जेव्हा आले होते तर मातेला सोबत घेऊन मुंडगाव आले. आणि तिथं रुक्माकर जो भाऊ होता रुक्मिणी मातेचा त्याच्यासोबत युद्ध झालं देवाचं. आणि युद्ध देव जिंकले तर मग काय करा? रुक्मिणी मातेमध्ये याला मारू नका, हा माझा भाऊ आहे. बायेचं असत असते. बाया फार भाविक आहेत महाराज. बायेचं कसं आहे? भावाला दिवाळीला नेऊ न नेऊ, आंब्याच्या रसाला नेऊ ना नेऊ, पण तरी त्या भावाला आशीर्वादच देतील. भावाचं एक समर्थनच करतील. बायाची जात नाही. फार उत्तम महाराज. रुक्मिणी माता देवाला म्हणाला याला मारू नका. देव म्हणाला काही ना काही तर सजा द्यावा लागेल. काही ना काही सजा द्यावा लागेल ना. काय सजा दिली? तिथं महाराज त्या रुक्मांगद राजाचं मुंडन केलं, म्हणजे जाती केली. म्हणून त्या गावाचं गाव प्राचीन असा इतिहास आहे की त्या गावाचं नाव मुंडगाव आहे. आणि थोडंसं मंदिर होतं महाराज. हे वनाचे रोपा लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. फार छोटं मंदिर होतं महाराज. आज कुठल्या कुठे आहे. कुठे जरी गेलं तर भव्य असं मंदिर आहे. कितीतरी देणगी येते.
शेगावच मारा. म्हणून ज्यांच्या नेतृत्वात हे दिंडी चालते महाराज, ज्यांचं नेतृत्व आहे हे फार अतिशय सुंदर तुमच्या गावाला लागलं. मुंडगाव गावाशीनो तुमच्या गावाला अति सुंदर नेतृत्व लागेल आहे. ते आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण गजाननजी महाराज हिरोळकर, फार सुंदर महाराज. साधूचे सगळ्याच्या सर्व हिरोळकर महाराजांमध्ये आले. सर्व महाराजांच्या तोंडून अजूनही एकही वारकरी चुकल्या नसेल गेला आणि एकही वारकऱ्याला कधी बोलले जाते महाराज. जसं ना कष्टीले ना कोणी वारकऱ्याला कधीच महाराज आम्ही महाराजच्या सोबत चाललेला. कसा महाराज जवळ ज्यावेळेस व्यक्ती इतका त्यावेळेस दोन दिसतात. धरून डोंगर साजरा म्हणाय, धरून डोंगर साजरा म्हणायचे. पण जवळ ज्यावेळेस येतात त्यावेळेस दोन दिसतात. पण महाराज सर्वांगी साखर महाराज सर्वांना गोळा महाराज. तुका म्हणे तसे न पाहता न मिळायचे तसेच गुण आहेत महाराज. महाराजच्या अंगी गुण चंदनाचे गुण आहेत महाराज. जसं चंदन झेसते दुसऱ्याला सुगंध देते तसं महाराजचं काम आहे. महाराजचा सुंदर स्वभाव आला आणि त्यांच्या नेतृत्वात तुमच्या गावची दिंडी पायी दिंडी 16 पंढरपूर कथाच आहे. साधारण भाग्य पाहिजे का हो या गोष्टीला? साधारण भाग्य नाही महाराज. पुणे गावातून दिंडी पंढरपूर कथाच निघत असेल ना तर थोडी व्यवस्था नाही, कितीतरी त्याची व्यवस्था करावी लागते. मुंडगाव ते डायरेक्ट पंढरपूर पर्यंत दररोज सकाळचा नाश्ता चहा पाणी जेवण साधी व्यवस्था नाही महाराज. आणि हे सर्वच सांभाळून तुमचं गाव हे कार्य करत आहे. त्यांचा मनापासून खूप खूप धन्यवाद महाराज. आणि वारीमध्ये चालत असताना महाराज वाट पावलं येत नाही. वाट नाम घेता वाट चालेल यत्न पावला पावले. तुम्ही एक एक टोळ टाकताना महाराज तुमचे विठ्ठल 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 गजानन गजानन नामाचा जप होते महाराज. तुम्हाला सांगू वारीत जर तुम्हाला काही दुःख असतील ना तर काही शिवता वारीत महाराज काही वाचिक मानसिक तिन्ही तपवतात. वारीत फक्त जपा एक किती वजन कमी करायसाठी कितीतरी लोक काय करतात, किती प्रयत्न करतात, पण 1 किलोही वजन कमी होत नाही. वजन कमी करणं साधारण होत नाही महाराज. पण वारीमध्ये जा तुम्ही, अकोल्यामध्ये तुमचं वजन करा आणि तुम्ही एकदा का पंढरपूरला पोहोचले की तरी तुमचा टाका करा. डायरेक्ट तुमचं 5 ते 6 किलो वजन कमी होते. कारण हे संत ज्ञानोबा तुकोबा समर्थ संत गजानन महाराज यांची शक्ती आहे महाराज. म्हणून तुम्ही फार भाग्यवान आहात महाराज. जे पायी चालवता खूप भाग्यवान. तुमच्या आता काय करू लागली?
आता ते परळीला पोचले असतील, आता परळीनाथाचं दर्शन ते घेत असतील, आता अंबाजोगाईला पोचले असतील, आता अंबा मातेचं दर्शन घेत असतील, आता ते पंढरपूरला पोचले असतील, आता ते चंद्रभागेचं स्नान करत असतील, आता ते पुंडलिकाचं दर्शन घेत असतील, आता ते नामदेव पायरीचं दर्शन घेत असतील, आता ते चोखोबाच्या पायरीचं दर्शन घेत असतील, आणि आता ते गाभाऱ्यात गेले असतील विठोबाच्या, आणि आता ते विठ्ठलाचं दर्शन घेत असेल. आणि हा महाराज हा सगळी घरची चिंता करते, हा कुठेही जाऊ, हा फक्त घरी जाता आपली पत्नी काय करत असेल, आता आपली मुलं काय करत असेल, म्हणजे वारीत जावं चित्त सगळं फ्री आहे. पण ते फ्री आहे पण तिचं चिंतन पंढरीच्या ठिकाणी महाराज. खरं चित्त देवाला पाहिजे महाराज, शरीर देवाला पाहिजेच नाही, पाहिजे फक्त चित्त शुद्ध करून या चित्त, मग तुझं भाव आहे देवा परी हा सुद्धा आहे. म्हणून महाराज वारी करताना देवाचं सतत चिंतन करा. गात जागा सुखाच नाही, मला पंखाच मिळाला पाहिजे, मला चांगली झोप लागली पाहिजे. बरे वारीचा असा चमत्कार आहे, तुम्ही दगडावर आणता का, दगडावर आणता का, आणि तुम्हाला सकाळ लोक जेवणार नाही. शिपाई आपले चौकदार बनावलेले ती उठा 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 5 वाजले. असं वारीचा चमत्कार एक तरी व्यक्ती असा दाखवून द्या, 5-7 लाख नको असता ज्ञानोबा तुकोबासोबत, पण एक असा व्यक्ती दाखवून द्या त्याला विंचू चावला, साप चावला, की आता आपली 21 वर्षापासून वारी चालू आहे ना, पण अजून तरी कुणाला काही साप चावला असेल, काही झालं असेल नाही महाराज. हे ताकद जे आहे हे समर्थ सद्गुरू गजानन बाबाचे आहे, ज्ञानोबा तुकोबाचे आहे. फक्त निष्ठेनं वारी करा, वारी निष्ठेनं करा, देव तुमच्यापर्यंत येईल महाराज. आणि हे जे वारी आहे, हे जे वारी ज्यांच्यामुळे आपल्याला घडते, अन्नदान करणं फार श्रेष्ठ आहे, फार श्रेष्ठ आहे. आजचे जे अन्नदाता आहेत आपले कोकणे भाऊ, गेल्या कित्येक वर्षापासून ते अन्नदान करतात. का करतात? का त्याच्यावर पैसे जास्त झाले म्हणून? का त्याला बँक माहित नाही? बँक माहित नाही का त्याला? सर्व माहित आहे, पण त्यांना माहित आहे की याचा आनंद काय, याचं समाधान काय. पैशावाले तर भरपूर लोक आहेत, काय कोकणे भाऊ आहेत का पैशावाले? नाही महाराज, खूप पैशावाले, पण हे जो येऊन येते, हे जे कार्य घडून येते, हे आपल्या हाती काहीच नाही महाराज. वृक्षाची पान हाल ज्याची सत्ता राहिली वृक्षाची पाने हाली ज्याची सत्ता राहिली अनुदान. मग देवाच्या सत्तेशिवाय झाडाचं पान होऊ शकत नाही. कोकणे भाऊ आपल्याला काय अनुदान करतील हे त्याची सत्ता आहे, तो त्याच्या मनात जाते, जायते अनुदान. म्हणून त्यांचं योग आपला फार त्यांची सेवा आहे फार उत्तम आहे, त्यांचाही एक सहभाग आहे या वारी करता. भगवंत त्यांना भरभरून सुख देव, भरभरून आनंद देव, आणि त्यांची यांच्यापेक्षा प्रगती हो. आणि जे कोणी आपल्या दिंडीसोबत टाळकरी मंडळी येतात, भजनी मंडळ आहे, महाराज लोक आहेत. आता हे सर्व महाराज लोक आहेत, माझे परिचय नाही त्यांच्यासोबत कोण्या गावच्या, पण सेवा आहे
काय प्रपंच नाही की काम धंदा नाही की काय नाही. पण कसं आहे महाराज, संप्रदाय जो इथं एकदा आला ना महाराज, त्याला फक्त गोड पंढरीची लागते. हे जे आषाढी एकादशी आहे ना महाराज, सुका लागेल का सिद्धार्थ म्हणत तरी तू जा एक वेळा पंढरपूर. मग एक वेळा पंढरपूरला गेला म्हणजे संपलं काय? दरवर्षी जाणारा काय मूर्ख आहे काय? मूर्ख आहे. आता आम्ही आमची किती वर्षापासून वारी चालवत, मूर्ख आहे काय? नाही महाराज, एकदा जो पंढरपूरला गेला ना, मग दुसऱ्या वर्षी त्याला नायलॉनच्या दोरीनं बांधून ठेवा, बांधा त्याला दोरीनं, तो राहणार नाही महाराज, तो पंढरीलाच आहे. म्हणून यांचं खूप समर्थन आहे महाराज. आपलं चोपदार काका हे विनयकरी बाबा, किती वर्षापासून पाहतो यांची विनयाची सेवा आहे, किती वर्षापासून पाहतो. आणि हे बघ सागर महाराज मोदकाच्या गेल्या किती वर्षापासून आहे. आमच्या गावची भजन मंडळी भातोडी, कासली आणि कोटाशेवला आलेले प्रकाश महाराज पांडे फार उत्तम गायक आहेत महाराज. आणि सर्व आता सुदर्शन महाराज आहे. सुदर्शन महाराजांचं कीर्तन झालं होतं आमच्या इकडं. सर्व भजन मंडळ कसं आहे महाराज, कीर्तनकार आहेत, तालकरी आहेत, वादक आहेत, सर्व असा आनंद आहे महाराज. म्हणून असो सर्व आहे, पण तुम्ही जर नसले तर सर्व आहे पण तुम्हीच नाही, काय फायदा? तुम्ही तितके आवश्यक आहे महाराज. वारकरी म्हणून महाराज वारकऱ्याच्या पायावर मस्तक ठेवतात. मस्तक हे पाया जरूरी आहे वारकरी पाहिजे, त्याशिवाय हा सोहळा चांगला होऊ शकत नाही. म्हणून आज जो अभंग आहे हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. महाराज मागे मागतात, काय मागतात? तुम्हा आपल्याला पाहिजे ते मागतात काय? नाही, पण कोणाकडे मागतात महाराज? ज्याच्याकडे मागतात तो जगाचा मालक आहे. जगाचा मालक आहे. मागणारे कोण आहे? विश्व म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. कोणीही कोणाला मागू नये महाराज, पण कोणाचाही अधिकार नाही देणार. देण्याकरता तीन गोष्टी जरुरी आहेत महाराज. एक श्रीमंत, दुसरा उदार आणि तिसरा स्वतंत्र. या तिघांची एक जरी गोष्ट असते ना तर तो देऊ शकत नाही महाराज. तुम्ही विचार करा, एखादा उदार आहे पण श्रीमंतच नाही, काय उदारता आहे? ह्या तिन्ही गोष्टी मला त्याच्याकडे पाहिजे. मग ह्या सर्व गोष्टी आपल्या देवाकडे आहेत. जो श्रीमंत किती आहे? जयाचे पाप जयाचे नाम पापनाची, लक्ष्मी असे जयाचे दाची, तो हा तेज उजळाची, तुका सर्व भावे देवाची, जो या बिवारीच्या तिरी, जो या बिवारीच्या तिरी. इतका श्रीमंत. आता पहा मला, ज्या लक्ष्मीसाठी, ज्या पैशासाठी आपली धावपळ आहे, रात्र दिवस कष्ट आहे, ते लक्ष्मी महाराज आपल्या देवाची दासी आहे. पाय लक्ष्मीच्या ज्या लक्ष्मीसाठी, ज्या पैशासाठी आपण धावपळ करतो ना महाराज, कासाठी आपण पेरणी करतो, कासाठी रात्रंदिवस आपण शेतकरी आहोत, कासाठी कष्ट करतो? फक्त लक्ष्मीसाठी, फक्त पैशासाठी. मग ते लक्ष्मी देवाची दासी आहे महाराज. दुसरं उदार तो हरी अशी कीर्ती चराचरी, त्याची कीर्ती चराचरी आहे महाराज. तो इतका उदार आहे. किती उदार! सुद्धा देवाला काय दिलं होतं? देवाला काय दिलं?
फक्त मुष्टीभर पोहे 2 फुटा घेऊन देतो त्या पण कोरडे काय झालं सुदामा इतका उदार आहे आणि स्वतंत्र किती आहे म्या बोलविला वेद बोले म्या चालविला सुद्या चाले म्या हालविला पाडले जो जगाते सारित्या तुझी आसक्तीने वेदाशी बोल एक प्रमाण देतो मला तो देवाचा ही देवा बळिया माझा पंढरीला बळिया आणि मागणाऱ्याचं काय सांगावं जगत मृत्यू करा काय काय अधिकार आहे महाराजांना महाराजांच्या पत्नीच्या पायात काटा रुपा देवाने काढायला यावं इतका अधिकार महाराजांचा तुकाराम नाम घेता अनुरेणू या तुका आकाश एवढा वेदाचा तोडगा मस्त ठावा हे म्हणणारे तुकाराम महाराज पण तुकाराम महाराज देवाला म्हणतात देशील तर काय करशील रे आम्ही तुझ्यासाठी काय नाही केलं संसाराच्या नावे हालूनी आशोने वाढता पुण्य धर्म केला हरिभजनी गे धमनी दे जग सुख विना लाग गडी काढा ज्या वंशात तुम्हाला जन्माला आले त्या वंशाचं काय सांगावं मला विश्वंभर बाबापासून वल्लभापर्यंत पंढरीची वाट विश्वंभर बाबापासून वल्लभा हे तुकाराम महाराजच्या वडिलांचं नाव होतं आणि कणकई हे देवानं तुकाराम महाराजच्या आईचं नाव आणि दर पंधरवाडी एकादशी असो कार्तिक एकादशी असो आषाढीवादी असो हे तुकाराम महाराजांच्या घरात माझ्या वडिलांची मी राशी केला देवा तुझीच चंद्रसेवा चालाय जर वाढले वल्लभाचा होते जर वाढले तिकडून वापस आले की दुरून सांगा हे कणकाई तिकडून आवाजाची कणके म्हणाले काय काय ते पंढरपूर काय ते चंद्रभागा काय तो विठोबा काय ते महाराज लोक काय ते फुगड्या यवाच वाटत तिथंच नाव वाटते आणि असं वर्णन करता की मग कणके मान्याच्या डोळ्यातून महाराज हरायला डोळ्यातून असूय काय आपण बापे आपल्याला नेत नाही तुम्हाला सांगू विश्वंभर बापापासून वल्लभापर्यंत जे वारी होते मग कणकई मातेला का सोबत नेत ना हे सांगतोय महाराज बायेच्या ठिकाणी एक दोष आहे बायेसारख्या भाग्यवान कोणी आपलं बायेसारख्या भाविक कोणीच नाही महाराज एक नंबर भाविक असतं बाय पण बायेच्या ठिकाणी शास्त्र एक दोष दाखवला कोणता त्या देवाजवळ गेल्या की काही ना काही मागत शिवाय मानतातच ना एक देव असा होता तो स्वतःसाठी मागत होता काहीच नाही पण दुसऱ्यासाठी मागत होता ते एक पोरगी होती एक आई होती दोघींनी मागायला गेल्या देवाकडे मग तो पुजारी सांगायचा या देवाला मागताना स्वतःसाठी काही नाही मागा दुसऱ्यासाठी मागा म्हणजे तुम्हाला मिळेल मग ते काय मागते मुलगी हुशार होती महाराज एक एम ए नाही डबल एम ए होईल होती पण ते मग त्या देवीला मागते मागतात माझ्या आईला सुशील सुंदर धनवान असा जवळ मिळवते काय म्हणते सुशील सुंदर धनवान असा जवळ माझ्या आईला लागतो आणि मग परत येते परत तो पुजारी हाका मारतो परत आई ते पाहते काय मागत का हो मागत मग स्वतःसाठी नाही ना ते म्हणे नाही स्वतःसाठी नाही मागत मग कोणा करता माझ्या आई करता मागत आणि काय मागत काय मागत अरे तिच्यासाठी मागत ना सुशील सुंदर धनवान जवळ मिळो हे त्याचा जीव असावा
तुझ्या पोटी संतान नाही हेच तू मानशील. नाही हो मानणार, नाही मानणार मी देवाचे. तू माझी परंपरा खंडित करशील, तू आपल्या परंपरेला बट्टा लावशील, तू मानशील काय? नाही मानणार. नाही हो, नाही हो करत कणकई माता सोबत गेल्या मला. सोबत गेल्या चंद्रभागेत स्नान झालं. चंद्रभागेत स्नान झाल्यानंतर बोललो बाबा म्हटलं हे कणकई ऐक ना ग, काही देवाला मानशील का? मानू नाही मानणार ना. काय कमी आहे आपल्या इकडे? 350 शेती आहे, 12 गावची जहागिरी आहे, हिरे मोती सोनं जारा सर्वच आहे. काय मागायचं काम आहे? ठीक आहे. मग निघाले महाराज, निघाले चोखोबाचं दर्शन केलं. नामदेव